तिकडे धाराशिवच्या भूम तालुक्यातील अंजनसोंडा गावामध्ये अतिवृष्टीमुळे कोबीचं मोठं नुकसान झालंय। पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जाते। या संदर्भात आमच्या प्रतिनिधींनी अधिक माहिती घेतली आहे, पाहूया। भूम तालुक्यातील अंजनसोंडा येथे एका शेतकऱ्याचं कोबीच्या पिकाचं मोठं नुकसान झालंय। आपण पाहू शकतो, हे जर पाहिलं तर हे पत्ता कोबी आहे आणि ह्या पत्ता कोबीला शेतकऱ्यांनी मोठा खर्च करून ही प्लॉट जी आहे ती जपला होता। मात्र अतिवृष्टीने या कोबीवर अक्षरशः पाणी आणि रोग पडलेला आहे आपल्याला पाहायला मिळतं। याची पानं जी आहेत ही पानं सुद्धा याची सगळी पूर्णपणे जळून गेलेली आपल्याला पाहायला मिळते। एक तर ही पीक 2.5 महिन्याचं आहे, आता 3 महिने झाले तरी ह्याच्यापेक्षा मोठं होत नाही। 10 रुपये किलो जरी इकला तरी बी लाख रुपये होतात एकर मध्ये। तर आवरेज असते, पण आता आवरेज विशेष नाही काय। आता काय करायचं ह्याचं? आता काय सांगते बघा ना शासन, आता ती शासनाने काय मदत द्यावा? मदतीमुळे पंचनामा काय झाला का? नाही पंचनामा झाला, आता सुरुवात आतापासून झाली, आजच म्हणायचं। आणि आता शेतकरी याचे पंचनामे करून मदत देण्याची मागणी करतायत। कॅमेरामॅन विखीसह मी श्रीराम क्षीरसागर, TV9 मराठी, धाराशिव, भूम।